सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या, त्यानंतर लागलीच जिल्हा परिषद पंचायत समिती अनाऊन्स झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं विविध सर्कलमध्ये विविध गटांमध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका सध्या सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे. पानगाव सर्कलसाठी आता भारतीय जनता पार्टीची विजयी संकल्प सभा या ठिकाणी संपन्न झाली. या ठिकाणी उमेदवारांचा अनाऊन्समेंटसुद्धा रमेशप्पा कराड आमदार जे आहेत त्यांनी या सभेमध्ये केलेला आहे. यानंतर एक मोठा उत्साह आपल्याला या परिसरामध्ये या सभेमध्ये पाहायला भेटला. ज्यांचं या सर्कलसाठी नाव डिक्लेअर झालं ते रुचिदादा कराड हे आहेत आणि ते उमेदवार आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. त्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काय नेमके मुद्दे घेऊन आता आपण लोकांमध्ये जाणार आहात? खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर आमची लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल, जे काही राहिलेले कामं आहेत, विकासाचे कामं जे काही आहेत, तर मेन जर विचार करायला गेलं तर आज पानगाव शहराचा जो एक महत्त्वाचा विषय आमच्या मुस्लिम बांधवांचा आहे तो म्हणजे शादीखान्याचा आहे. काही समाज मंदिरांचा म्हणजे जवळपास समाज मंदिरं झालेत, काही समाजाचे मंदिरं राहिलेले आहेत. तो एक विषय आपल्याला लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे. आणि इतर जे आजूबाजूचे खेडे आहेत आमचे, समजा कोष्टगाव पंचायत समितीतले काही गावं असतील, तिकडे काही रस्त्याचे विषय राहिलेले आहेत, काही समाज मंदिराचे विषय राहिलेले आहेत, काही अंतर्गत विषय राहिलेले आहेत. इथं जवळपास एक ग्रामीण रुग्णालयाचा एक विषय आहे, तो विषय आम्ही अग्रेसरपणे म्हणजे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहेत. आणि विकासाची एकंदरीत जर बोलायला गेलं तर फक्त आणि फक्त विकासाची आणि या ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा हाच आमचा मेन अजेंडा असणार आणि याच अजेंडावर आम्ही या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहे. ठीक आहे सर. तर बऱ्याचदा आपण हे पाहतोय की कुठल्याही सर्कलमध्ये बरेचसे कार्यकर्ते उत्साही असतात, तिकीट मागतात. या सगळ्यांमध्ये आपली उमेदवारी जाहीर झाली. कसं पाहता या विषयाकडे आपण? आता तुम्हाला या विषयावर जर बोलायचं वाटलं तर मला वाटत नाही आता मी हे बोलतोय लोकांना वाटेल की आता आमदाराचं पोरग आहे म्हणून बोलायला लागले. पण मी माझ्या वैयक्तिक उमेदवारीसाठी ना माझ्या नेत्यांकडं, योगायोगाने ते माझे वडील आहेत, पण ना माझ्या नेत्यांकडं ना कुणाकडं मी माझ्या या उमेदवारीची मी इच्छा व्यक्त केली किंवा मला जिल्हा परिषद लढायची आहे किंवा काय. माझ्या मनामध्ये एक प्रामाणिक भावना होती. मी जवळपास 2009पासून या मतदारसंघामध्ये माझं वय त्यावेळेला कमी होतं. शिकत जरी असलो तरी या मतदारसंघामध्ये सातत्याने वडिलांच्या संघर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि मी या उमेदवारीसाठी कधी म्हणजे इच्छा व्यक्त केली नव्हती, पण या भागातल्या लोकांची एक अशी इच्छा झाली की आपल्याला या भागामध्ये सातत्याने 2-4 मागच्या वेळेला उमेदवार निवडून गेले, त्यांनी कधी आमच्याकडे मागं वळून बघितलं नाही. एक कोणीतरी काम करणारा माणूस ज्याच्या मनामध्ये प्रामाणिक भूमिका आहे. आणि माझा स्वभाव जर तुम्ही एकंदरीत मतदारसंघामध्ये कुणाला विचारामध्ये काँग्रेसवाले असतील नाही कुणीही असतील, माझ्या स्वभावामध्ये कधी अहंकार नाही किंवा आम्हाला कधी ते शिकवण नाही. त्याच्यामुळे एक कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ह्या विषयाला आज माझी उमेदवारी घोषित झाली आहे. ठीक आहे. तर मग मागच्या बऱ्याच वर्षांपासून आपण पाहतोय की काँग्रेसचे बॅकफुटवर राहिलेलं आहे या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल. आता मात्र लातूर जिल्ह्यामध्ये जी महानगरपालिका निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा कदाचित उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? याचा काही परिणाम ग्रामीणमध्ये होईल असं वाटतं? ठीक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडं बळ मिळालं असेल, पण त्याच्या आधी सगळ्या नगरपालिका नगरपंचायत भाजपच्या झाल्या. त्याच्यामुळे आमचा कार्यकर्ता किती उत्साहामध्ये असेल याचा विचार आपण केला पाहिजे. बिहारमध्ये आमचं सरकार आलं, महाराष्ट्रात आमचं सरकार आलं, मुंबई महानगरपालिका आमची आली, इथं आमदार आमचा आला. ह्याचा जर विचार करायला गेला तर आमच्या कार्यकर्त्यामध्ये तर आमचा जोश कधी कमीच झाला नाही. आणि थोडंफार विझणारा दिवा फडफड करतो, तर ते फडफड करत असताना थोडं त्यांच्या कार्यकर्त्याला बळ मिळालं आहे. आणि शहरी भागातलं राजकारण आणि ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये फार फरक असतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये नातेसंबंध चालतात, रोजच्या संपर्कातला माणूस चालतो. शहरातला उमेदवार हा फार वेगळा विचाराचा असतो आणि ग्रामीण भागातला वेगळा विचार असतो. त्याच्यामुळे त्याचा काही ठीक आहे, काही मी असं म्हणत नाही की त्याचा काहीच फरक पडणार नाही. 2-3%, 4% कुठंतरी फरक पडेल, पण त्याच्या जीवावर काँग्रेस इथं काही फार मोठं काम करेल असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तर वाटत नाही. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, आजची सभा झाली, या सभेमध्ये लोकांचा उत्साह किंवा प्रतिसाद कसा होता आणि आपण या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन करू इच्छिता? उत्साह जर बघायचा म्हणलं तर तुम्ही मला वाटतं सभा चालू व्हायच्या आधीपासून इथं आहात. लोकांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही उत्साह बघू शकता की म्हणजे माझ्या माहितीच तो ही पहिलीच वेळ असणार आहे की उमेदवाऱ्या घोषित झाल्याच्या नंतर एवढा आनंद व्यक्त झाला आहे. आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही इच्छुक होते त्या इच्छुकांपैकी एकही तुम्हाला नाराज दिसणार नाही, कारण आमच्या पार्टीची एक प्रामाणिक भूमिका आहे. उमेदवारी एकालाच कोणाला तर मिळणार आहे, मागायला सगळ्यांचा अधिकार आहे, पण ज्याला मिळणार आहे त्याच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभं राहणार. ह्या भूमिकेतनं आम्ही सगळे काम करत होतो. आणि या सभेचं जर आज आपण वातावरण एकंदरीत बघितलं तर सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे की हा मतदारसंघ मुंडे साहेबांचा आहे, हा मतदारसंघ आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांचा आहे. आणि इथं कमळाशिवाय दुसरं काही चालत नाही. उमेदवार खऱ्या अर्थाने पानगावमध्ये उमेदवार कोण
हे मॅटर करत नाही, उमेदवार कमळ हे मॅटर करत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे ऋषिकेश दादा कराड यांच्यासोबत. व एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपल्याला जाणवते की फक्त वशिल्यावर त्यांचा इथं नंबर लागला नाही, कारण ते हजर जबाबी आहेत, कर्तृत्वावर त्यांचा नंबर लागला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी परिसरातील लोकांसोबत आपण सभेच्या आधीसुद्धा चर्चा केल्या, तर मातीतला आणि या परिसरातला नेता कोण किंवा जनसंपर्कामधलं व्यक्तिमत्व कोण असं आपण ज्यावेळी चर्चा केली, तर साहजिक त्यांचं नाव पुढे आलेलं होतं. आणि या सगळ्यांचा विचार करून पार्टीनं, हायकमांडनी सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांची उमेदवारी जाहीर केली. या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे कळतं की त्यांचा स्पष्टोक्तेपणा आणि बोलण्याची सुंदर शैली ही नक्कीच त्यांना राजकारणामध्ये पुढे घेऊन जाईल, यामध्ये कुठलीही शंका कोणाला बाळगण्याचं कारण नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी पानगाव.